तुमच्या आशीर्वादाने खंबीरपणे मी उभं राहणं माझं कर्तव्य आहे। या दृष्टिकोनातून डायलिसिस सेंटर सुरू करतोय, हॉस्पिटलचं काम पूर्ण करतोय, शाळा बांधायचं काम पूर्ण करतोय आणि याच बरोबर विकास हा जो 20 वर्ष झाला नव्हता तो तुमच्या समोर 3 वर्षामध्ये ठेवलेला आहे। असाच विकास पुढे करण्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सहकार्य कायम लाभो। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून धनुष्यबाणाचे बटन दाबून तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मिळो एवढीच या ठिकाणी अपेक्षित करतो आणि थांबतो। माझ्या माता भगिनीने संपूर्ण नवीन लाईन टाकायचं काम करतोय। सर्व पाण्याच्या दिवाळीनंतर टेंडर काढून नवीन टाकतोय, ज्या सडलेल्या आहेत पूर्वी 2008-2009च्या लाईन आहेत त्या सडलेल्या आहेत, पाणी येत नाहीये, घाण पाणी येते, म्हणून संपूर्ण नवीन जलवाहिन्या टाकून तुम्हाला स्वच्छ पाणी देता येईल। तुमचं स्वागत करायचं असेल तर हृदयातून करणार आहे, हृदयातून करणार आहे। रस्ता असेल, हॉस्पिटल असेल, गार्डन असेल, शाळा असेल, एक शाळा धोकादायक होती, काल आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि तुमच्या मुलाबाळांना चांगली शाळा मिळावी म्हणून त्या ठिकाणी एक शाळा चांगली द्यायचं काम त्या ठिकाणी भूमिपूजन करून सुरुवात केलेली आहे। गार्डन असेल तेही गार्डन चांगलं बनवण्याचं काम आपल्या जय जवान गार्डनचं चांगलं काम करण्याचं हातामध्ये घेतलेलं आहे। आत्ताच काजूपाड्यामध्ये पुऱ्या मुंबईमध्ये कोणी महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये रेन डान्स हा कुठेही नाहीये, फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने आपल्या काजूपाडा विभागामध्ये आहे, ते तुमच्या मुलांसाठी आहे। 5 वर्षापासून ते 13 वर्षापर्यंतच्या मुलाला 10 मिनिटं त्या ठिकाणी रिसॉर्टला जायची गरज नाहीये, आपल्या आईकडे रडायची गरज नाहीये। नमस्कार, मैं पूजा पांडे, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। कुर्ला पश्चिम में शिवसेना नेता दशरथ सकपाल द्वारा दिवाली गिफ्ट वितरण कार्यक्रम का आयोजन संपन्न। मुंबई कुर्ला पश्चिम से संदेश नगर बैल बाजार में शिवसेना चांदीवली विधानसभा शाखा क्रमांक 166 की ओर से दिवाली गिफ्ट वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का आयोजन चांदीवली विधानसभा प्रमुख दशरथ सकपाल ने किया, जबकि कार्यक्रम के प्रमुख अतिथि के रूप में आमदार दिलीप मामा लांडे उपस्थित रहे। उनके हाथों से दिवाली गिफ्ट वितरण किया गया, जिससे कार्यक्रम का शुभारंभ हुआ और उनके साथ शिवसेना नेता एवं शिव शक्ति मित्र मंडल के अध्यक्ष शशिकांत आमरे भी उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान हजारों की संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित रहे। उपस्थित लोगों का सम्मान किया गया और सभी को दिवाली गिफ्ट प्रदान किए गए, जिनमें राशन जैसी आवश्यक वस्तुएं भी शामिल थी। कार्यक्रम को सफल बनाने में कई पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। इनमें महिला विभाग प्रमुख चंद्रप्रभा मोरे, विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, महिला विधानसभा प्रमुख पूजा गावड़े, विधानसभा संगठिका माया खोत, महिला उप विभाग प्रमुख पार्वती दारकुंडे, उप विभाग समन्वयक कविता महाडेश्वर, शाखा प्रमुख महेश पाणीग्रही, महिला शाखा प्रमुख शर्मिला दलवी, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे, युवा सेना विभाग प्रमुख क्रांति राणे, युवा सेना विभाग समन्वयक शैलेश शेंडे तथा युवा सेना नेता प्रीतेश सोटे और अभिषेक कामले शामिल रहे। इस मौके पर आयोजक ने कहा कि दिवाली का पर्व खुशियां बांटने और एक दूसरे के साथ जुड़ाव का प्रतीक है। शिवसेना द्वारा आयोजित यह पहल समाज के हर वर्ग तक खुशियां पहुंचाने का एक प्रयास है। कार्यक्रम के अंत में आयोजक दशरथ सकपाल और उनकी टीम ने सभी कार्यकर्ताओं तथा उपस्थित नागरिकों का आभार व्यक्त किया और सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं दी। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज। इस वक्त मैं आप पहुंचा हूं चांदीवली विधानसभा में। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी लोकांचा आशीर्वाद घेणं, लोकांचं दर्शन घेणं आणि ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी या दिवाळीच्या माध्यमातून, प्रत्येक सणाच्या माध्यमातून ही लोकांची सेवा करत असतो। त्याच दृष्टिकोनातून याही वर्षी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या माझ्या जमलेल्या उपस्थित माता भगिनींचं दर्शन घेणं, आशीर्वाद घेणं आणि दिवाळीच्या निमित्तानं ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम, त्यांच्या चरणावरती राहून त्यांचं दर्शन घेण्याचं काम, आशीर्वाद देण्याचं काम हे संपूर्ण चांदोली विभागामध्ये रोज सुरू आहे। आणि अशाच पद्धतीने माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आणि आशीर्वाद आणि त्यांचं सहकार्य हा विश्वास टिकवण्यासाठी
अशाच पद्धतीने सेवा करत आहे, सेवा करत राहील. मामा, दीपावली जो आ रही, सभी को क्या शुभकामनाएं देना चाहेंगे हमारे या दिवाळीनिमित्त माझ्या संपूर्ण चांदिवली विभागातील लोकांना ही दिवाळी सुखसमृद्धीची भरभराटीत जावो, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा विश्वास कायम माझ्या डोक्यावरती पाठीवरती राहो, ही परमेश्वराच्या चरणी आणि जनतेच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना. मामा, दशरथ जी आज क्षेत्र में बहुत अच्छा कार्य कर रहे हैं, लोगों के दिलों में बैठे हैं दशरथ जी, उनके बारे में क्या कहना चाहेंगे? लोगों का आशीर्वाद जिसके सर पे रहते हैं उसी को ही, उनको ही आदरणीय एकनाथ शिंदे साहब आशीर्वाद देते हैं, और उनके एकनाथ शिंदे साहब के आशीर्वाद जिसके सर पे रहता है वो लोगों के सेवा करने के लिए एक सेवक बन के जाता है. आइए हम जानने का प्रयास करेंगे. हमारे साथ इस वक्त मौजूद है विकासाचा रथ, काफ़ी चर्चे में चल रहे हैं. आपने हमारे चैनल के माध्यम से देखा होगा यहाँ पर दीपावली की भेंट देते हुए. दशरथ जी, आपका स्वागत है हमारे चैनल में. देख रहे हैं काफ़ी यहाँ के जो जनता है, स्थानिक लोग यहाँ पर दीपावली की भेंट लेने के लिए आए हैं. क्या शुभकामनाएं देना चाहेंगे हमारे चैनल के माध्यम से और क्या संदेशा देना चाहेंगे? सर्वांना जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 166 संदेशनगर, क्रांतीनगर या विभागातील प्रभागातील सर्वसामान्य गोरगरीब जनता समुदाय या ठिकाणी दिवाळी भेट घेण्यासाठी आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही असा हा कार्यक्रम घेतलेला आहे. आमचे सर्वांचेच लाडके विभाग प्रमुख आणि मार्गदर्शक दिलीप मामा लांडे साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही दिवाळी भेटचा आयोजन केलेलं आहे. खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आम्हाला भेटला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कहना चाहेंगे दीपावली के शुभ अवसर पर सभी को? देखिए, मेरा नाम महेश पाणिग्राही, मी 166 का शाखा प्रमुख. आज आपला बैलबजार 166 वार्डमध्ये दिलीप लांडे मामा यांच्या वतीने दिवाळीच्या एक छोटीशी भेट म्हणून आज दिवाळी भेटच्या ते वाटायच्या आधी सुरुवात केलेली आहे. आम्ही जे दिवाळीसाठी लागतो ते वस्तू आज फ्रीमध्ये हे 166च्या सर्व जनताला सर्वांच्या घरी जाऊ हे उद्देशाने आम्ही वाटतो आहोत. आणि हा जो हिंदू मोठा सण आहे याच्यामध्ये सर्वांनी आपल्या घरी काही ना काही बनवून उत्सव साजर करावे, आनंदाने साजर करावे म्हणून आपला एक छोटीशी भेट होता. आणि दिवाळी हा सर्वांच्या सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाऊ हे आई जगदंबा चरणी प्रार्थना करून 160 मधला जे जनता आहे त्यांना असाच आशीर्वाद द्या म्हणून मी त्यांना निवेदन करतो. आइए हम इनकी भी प्रतिक्रिया लेंगे. नीलेश जी, आपका स्वागत है हमारे चैनल में. क्या कहना चाहेंगे दीपावली के शुभ अवसर पर? काफ़ी भेंट यहाँ पर दीपावली में दिया जा रहा है स्थानिक लोगों को, क्या कहना चाहेंगे? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 166 मधील सर्व जनतेला माझ्या वतीने, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे मेट्रो दिनांक या चॅनेललासुद्धा त्यांच्या संपादक असतील, रिपोर्टर असतील, कॅमेरामॅन असतील, त्यांना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडून एक फूल नाही फुलाची पाकळी म्हणून सर्व लाडक्या बहिणींना, भावांना, सगळ्यांना एक छोटीशी भेट म्हणून दिलेली आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमदार साहेब इथे येऊन गेले, दिलीप मामा. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने संभाषण केलं लोकांना आणि दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. आणि येणारी दिवाळी किंवा गुढीपाडवा हा लोकांच्या कोहिनूरमध्ये बिल्डिंगमध्ये जाईल असं ते आश्वासन देऊन गेलेत. त्यामुळे येथील जनता खूप खुश आहे आणि खूप चांगलं वातावरण इकडे आता पॉझिटिव्ह आहे. बहुत ही अच्छी प्रतिक्रिया रखी है नीलेश जी ने, आपने देखा होगा. आइए हम शशिकांत अम्बरीश जी से भी जानेंगे. आपका स्वागत है हमारे चैनल में और हमारे मेट्रो दिनांक टीवी न्यूज़, जस्टिस 24 न्यूज़ की परिवार से दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं आपके और आपके परिवार को. क्या कहना चाहेंगे सर? मेरे तरफ से उर्ला के सभी नागरिकों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं. और आज जो एक चांदेरी विधानसभा में जो धान्य वाटप का कार्यक्रम विकासाचा रथ दशरथ यांच्यामार्फत जो आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांनासुद्धा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि असंच चांगलं काम त्यांच्याकडून उत्तरोत्तर घडत जावं आणि त्यांची प्रगती हो ही दिवाळीच्या निमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। बहुत ही अच्छी प्रतिक्रिया रखी हमारे चैनल के माध्यम से शशिकांत अमृत जी ने। कहीं ना कहीं दशरथ के कार्य बहुत अच्छे चल रहे हैं। क्या कहना चाहेंगे सर, जैसे कि आपने हमारे चैनल के माध्यम से देखा होगा, कुछ दिन पहले इनकी प्रतिक्रिया ली, फिर एक बार हमारे चैनल के माध्यम से बने हुए, क्या कहना चाहेंगे? ये अभी जो दिवाली भेंट मामा का तरफ से जो आयल है, इसके लिए मैं संदेश नगर के लोगों को जो दिवाली एक गिफ्ट रहते हैं ना, वो हिसाब से मिला है। और मैं सब संदेश नगर से लोगों से तरफ से मामा को मैं धन्यवाद देता हूँ। क्यों हर साल मामा दिवाली हो, ये तुम्हारा गड़वा चौथ हो, अपना छठ पूजा हो, हल्दी कुंकू हो, हर टाइम मामा कुछ ना कुछ तो अपने विभाग में जो इतने हर घर को कुछ तो कुछ देके जाता है। इसके लिए मामा को दिवाली का तरफ से हार्दिक शुभेच्छा। उसके वजह से मामा लोग गरीब महिला को, जितने गरजू महिला रहते हैं उन लोग को साड़ी वाटप करते हैं। सब ऐसा है, नीलेश मस्के भी वो हिसाब से करता है, महेश पानीगिरी है, सब अपने ये मामा का जो आशीर्वाद है अपने लोगों पर, वो हिसाब से अपन जो करता है, मामा जो बोलेगा अपन करने के लिए तैयार है। लेकिन मामा का जो है ध्यान है, मामा का एक स्वप्न है कि संदेश नगर को एक अच्छा तरफ से जगह पे शिफ्टिंग करने का, वो मामा जल्दी का जल्दी करने वाला है करके आज बोल दिया। इसके लिए मामा को उसकी तरफ से भी दिवाली का खूब खूब शुभेच्छा। कहाँ रहते हो आप? मैं इधर शिव संदेश मित्र मंडल। क्या कहना चाहेंगे आज जो दिलीप मामा जी और दशरथ सकपाल जी और सभी उनकी टीम ने आज यहाँ पर जो दिवाली भेंट दिया है स्थानीय लोगों को, क्या कहना चाहेंगे? आज ये हमारा आमदार जो पहला जो नेता है, जो हर घर में हर घर में मतलब संदेश नगर के हर घर में जो पहुँच गया है और सबके दिल में छा गया है कि संदेश नगर में आज तक 20 या 22 साल में मैं छोटे से बड़ा हुआ है। यहाँ पर आज मेरा 50 साल का उम्र हो गया, लेकिन ये घर में इधर कोई तो आया नहीं था। आज पहला जो नेता है हमारे दिल में छा गया है। ये सुविधा आज तक किसी ने नहीं दिया था, इसके लिए सब भावुक हो के सब मामा के छत्र छाया में आ गए लेंगे। आज अगले ये इलेक्शन में वोट बैंक करके निकलने वाला है। ये क्या बात कर रहे हैं? लोग यहाँ के काफी खुश हैं। मामा सबके दिलों में घुस गया है। तो मामा सबके दिलों में घुस गए हैं। स्थानीय के रहवासी हैं, उन्होंने हमारे चैनल के माध्यम से अपनी बातों को रखे। किस तरह यहाँ पर सिस्टम से देखिए, किस तरह लाइन में यहाँ पर हमारे कैमरा में दिखाने का प्रयास करो। देखिए किस तरह काफ़ी लाइन लगी है जाली के उस पार। तुमच्या आशीर्वादाने खंबीरपणे मी उभं राहणं माझं कर्तव्य आहे। या दृष्टिकोनातून डायलिसिस सेंटर सुरू करतोय, हॉस्पिटलचं काम पूर्ण करतोय, शाळा बांधायचं काम पूर्ण करतोय आणि याच बरोबर विकास हा जो 20 वर्षात झाला नव्हता तो तुमच्या समोर 3 वर्षामध्ये ठेवलेला आहे। असाच विकास पुढे करण्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सहकार्य कायम लाभो। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून धनुष्यबाणाचे बटन दाबून तुमच्या आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मिळो एवढीच या ठिकाणी अपेक्षित करतो आणि थांबतो। माझ्या माता भगिनीने संपूर्ण नवीन लाईन टाकायचं काम करतोय। सर्व पाण्याच्या दिवाळीनंतर टेंडर काढून नवीन टाकतोय, ज्या सडलेल्या आहेत पूर्वी 2008-2009च्या लाईन आहेत त्या सडलेल्या आहेत, पाणी येत नाहीये, घाण पाणी येते, म्हणून संपूर्ण नवीन जलवाहिन्या टाकून तुम्हाला स्वच्छ पाणी देता येईल। तुमचं स्वागत करायचं असेल तर हृदयातून करणार आहे। रस्ता असेल, हॉस्पिटल असेल, गार्डन असेल, शाळा असेल। एक शाळा धोकादायक होती, काल आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि तुमच्या मुलाबाळांना चांगली शाळा मिळावी म्हणून त्या ठिकाणी एक शाळा चांगली द्यायचं काम त्या ठिकाणी भूमिपूजन करून सुरुवात केलेली आहे। गार्डन असेल तेही गार्डन चांगलं बनवण्याचं काम आपल्या जय जवान गार्डनचं चांगलं काम करण्याचं हातामध्ये घेतलेलं आहे। आत्ताच काजोपाड्यामध्ये पुऱ्या मुंबईमध्ये कोण महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये रेन डान्स हा कुठेही नाहीये। फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने आपल्या काजोपाडा विभागामध्ये आहे, ते तुमच्या मुलांसाठी आहे। 5 वर्षापासून ते 13 वर्षापर्यंतच्या मुलाला 10 मिनिटं त्या ठिकाणी रिसॉर्टला जायची गरज नाहीये, आपल्या आईकडे रडायची गरज नाहीये।
तो आपने देखा होगा हमारे चैनल के माध्यम से सभी ने अपनी प्रतिक्रिया को रखा है। तो आज के लिए बस इतना ही। सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए। हमारे सहयोगी कैमरामैन ओम प्रकाश के साथ मुंबई चांदेवली विधानसभा।